सुरुवातीलाच एक मोठी बातमी नंदुरबारमधून समोर येते आहे। नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले। आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला। पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर केला गेलाय, तर मोर्चेकऱ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली आहे। त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागलंय। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा मोर्चा होता, मात्र सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। नंदुरबार शहरात 16 सप्टेंबर रोजी 2 युवकांमधील वादातून झालेल्या हल्ल्यात जयेश वळवी यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाला। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहर बंदचं आवाहन आदिवासी बांधवांकडून केलं होतं। यासाठी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं, मात्र याला आता हिंसक वळण लागलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येनं आंदोलक जमले होते। या दरम्यान काही ठिकाणी दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। कार्यालय परिसरातील काही वाहनांचं नुकसान सुद्धा झाल्याचं समोर येते। सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे, तणाव वाढलेला आहे आणि हा तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। या घटनांमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे।